ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। गेले अनेक दिवस या रस्त्यावर असणाऱ्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ जे आहेत ते या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी करतायत, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते। सध्या या रस्त्याची अवस्था पाहिली तर प्रचंड खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत, चाळण झालेली आहे रस्त्याची आणि अनेक वेळा दुचाकीस्वार यातून पडतायत, अपघात होत आहेत, छोटे मोठे अपघात होत आहेत, अनेक जण जखमी होत आहेत। प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आता पंचक्रोशीतले नागरिक जे आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी आमरण उपोषणाला ते या ठिकाणी बसलेले आहेत। त्यापैकी अजय कांबळे आणि शुभम शेट्टी हे दोघे तरुण आहेत, ते आजपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, आजपासून आमरण उपोषण करताय? गेले अनेक दिवस तुम्ही मागणी करताय रस्त्याची दुरुस्ती व्हावी, मात्र रस्ता होत नाही। हा रोड जो आहे तो म्हणजे पूर्व भागावरती पहिल्यापासूनच सगळ्या जे आपले शासकीय अधिकारी आहेत यांचं लक्ष नाही, कारण हा रोड अनेक वर्ष झालं की त्याचं काम ठप्प आहे, म्हणजे मंजुरीच भेटत नाही त्या कामाला, असं झालेलं आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की जे आत्ता गाडी धावता येत्या ते म्हणजे रोड ह्या क्वालिटीचा व्हावा की त्या गाड्यांना म्हणजे 50-50 टनाच्या गाड्या चालू आहेत आता, मग त्या हिशोबाने आपला रोड व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे काँक्रिटीकरणाचा। बरं, तुम्ही सुद्धा आज दोघे जण उपोषणावर बसताय, आजपासून उपोषण करताय, काय मागणी असणार आणि कधीपर्यंत हे उपोषण चालू ठेवणार आहे? हे बघा, आम्ही पूर्व विभाग रस्ता कृती समितीच्या अध्यक्षतेखाली किंवा त्या समितीच्या वतीने एकच मागणी केलेली आहे की हा ग्रामीण विभागाच्या मुख्य रस्ता आहे। इथून दररोज शेतकरी असू द्या, कामगार वर्ग असू द्या, विद्यार्थी असू द्या, ह्या रस्त्याने दररोज जाता येताना अपघात होत आहेत। त्या प्रकारचा रस्ता आणि जे काही बोंगोली ते माहूरखिंडचा रस्त्याचं काम मंजुरी आहे, पण ते कशासाठी रखडलेलं हे अजून आम्हाला समजलेलं नाही आहे। आणि ह्या रस्त्याला कित्येक वेळा रस्ता मंजूर झालेला आहे सारोळा ते वीर, पण प्रत्येक वेळेस त्या क्वालिटीचा रस्ता आम्हाला मिळत नाही आहे। आमची एकच मागणी आहे की इथून दररोज वाहतूक होत आहे, अपघाताला नियंत्रण होत आहे, कोणी मृत्युमुखी पडत आहे, त्या प्रकारचा रस्ता क्वालिटीचा आम्हाला मिळावा हीच आमची प्रशासनापाशी मागणी। याचं म्हणणे मंजुरी असताना सुद्धा रस्ता रखडलेला आहे। तुम्ही सुद्धा आता यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी सहभागी झाले, तुमची काय मागणी असणार प्रशासनाला? पूर्व भाग रस्ता विकास कृती समिती गेल्या 4 महिन्यापासून पूर्व भागातले जे आमचे सगळे शेतकरी आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, ह्या सर्वांनी एकजुटीने आज पूर्व भाग कृती समिती आम्ही स्थापन केली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जनआंदोलन करायचं ठरवलं। कारण की जे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे भोर विभागाचं, तर हे वारंवार इथं येतं, वारंवार आम्हाला आश्वासनं देतं, रस्त्याला लाली पावडर लावतं आणि निघून जातं। आमची त्यांना वारंवार आम्ही एकच विनंती करतो की आज हा रस्ता तुम्ही एक रस्ताही म्हणून बघू नका, तर हा 2 तालुक्यांना मिळणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे। ह्या दर अमावस्येला वीर या ठिकाणी मस्कोवाचं जागृत देवस्थान आहे। दर अमावस्येला ह्या भागात 15 ते 20 हजार लोक ह्या रस्त्याने जातात। आज जर तुम्ही ह्या रस्त्याने गेलात आणि रस्त्याची जर परिस्थिती पाहिलीत तर चंद्रावरती एवढे खड्डे असतील तेवढे आज पूर्व भागातल्या रस्त्यावरती खड्डे आहेत, अशी म्हणायची वेळ आलेली आहे। आणि ह्या पूर्व भागावरती प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आज ह्या पूर्व भागातले लाईटीचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, तर वारंवार ह्याच्यावरती आवाज उठवलेला आहे, परंतु प्रशासन ह्या कुठल्याही बाबतीत ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही आहे। तर त्यामुळं आम्ही आमचे सहकारी अजय कांबळे असतील किंवा बापू शेट्टी असतील ह्यांनी आज आपल्या पूर्व भागाच्या वतीनं आज आमरण उपोषण आजपासून ठरवलं आहे। जोपर्यंत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भांडारे मॅडम जोपर्यंत इथं येऊन ह्या पूर्व भागाचा जो रस्ता आहे 7 मीटर रुंदीने 10 ते 12 किलोमीटरचा आमचा हा रस्ता आहे, तर भोर तालुक्याच्या हद्दीपर्यंतचा, तर हा रस्ता 7 मीटरने नवीन प्रस्ताव जोपर्यंत काँक्रिटीकरणाचा जात नाही तोपर्यंत आम्ही त्याची पोच आम्ही जोपर्यंत शासनाला सादर केलेली तोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत आम्ही हा रस्ता आंदोलन हे चालूच ठेवणार आहे। त्यामुळे आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, उपअभियंता असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, त्यांनी आमच्यापाशी यावं, चर्चा करावी आणि ह्यातून मार्ग काढावा, एवढीच आमची विनंती आहे। अधिकारी जोपर्यंत 7 मीटरच्या रस्त्याची मंजुरी तसा प्रस्ताव देत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। काही स्थानिक सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दर्शवलेला आहे।
असेच एक राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. नागरिक मागणी करतात, लक्ष देत नाही प्रशासन, राजकीय पक्षांचं पण कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. प्रथमतः नागरिकांची मागणी ही 100% बरोबर आहे. हा बोंगवली फाटा ते माहूरखिंड रस्ता 2 वर्षापूर्वी मंजुरी झाली. मंजुरी झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काम चालू केलं आणि मध्येच काम बंद केलं. एक 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी काम चालू केल्यानंतर कामाचा दर्जा त्यांचा चांगला नाही म्हणून बोंगवली ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काम थांबवा. परत सरकारी यंत्रणेला PWDला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी काम चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु ठेकेदार हे ह्याच भागातील असल्यामुळे आणि त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे मेजरली ही चीड निर्माण झालेली आहे. जर एकदा केलेलं काम टाईम पिरियड जो आहे तुमचा गॅरंटीचा तिथपर्यंत टिकणार नसेल, 5 वर्षाची गॅरंटी असेल आणि वर्ष 6 महिन्यात जर रस्ता तिथं उकडत असेल तर त्या ठिकाणी ठेकेदाराला जबाबदार धरून शासनाने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. शासनाशी बोलल्यानंतर असं जाणवलं की ठेकेदार वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर होणारी कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतात. हा झाला माहूरखिंड बोंगवली फाटा ते माहूरखिंड रस्त्याचा भाग विषय. दुसरा मेन विषय असा आहे की आता सारोळा वीर रस्त्याच्या बाबतीमध्ये 4/9/2025ला रणजितदादा शिवतरे यांनी अजितदादांना पत्र दिलं. 9/9/2025ला मी शंकरभाऊ मांडेकर यांना पत्र दिलं. शंकरभाऊ मांडेकरांनी अजितदादांना पत्र दिलं आहे आणि तो जो प्रस्ताव आहे त्याची अंडर्समेंट मारून आत्ताच मी दादांच्या PAला फोन केला होता. त्याची अंडर्समेंट मारून आपण PMRDकडनं एक ट्राय करतो आहे. पहिल्यांदा गेल्या वर्षी बजेटमध्ये रस्ता टाकलेला होता. शासनाकडं निधी नसल्यामुळे बजेटमध्ये तो होऊ शकला नाही, परंतु आता जो विशेष बाब म्हणून जो अजितदादांना शंकरभाऊ मांडेकरांनी जी विनंती केली तर त्याची अंडर्समेंट मारून लवकरात लवकर PMRDकडे प्रस्ताव करण्यासाठी त्यांचं जे यंत्रणा आहे ती येईल. असं पक्षीय बाजूने बोलायचं म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने बोलायचं म्हटलं, शंकरभाऊ मांडेकर या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करतायत या विभागाचं, म्हणून त्यांनी जो प्रस्ताव अजितदादांकडे पोचवलेला आहे तो प्रस्ताव विशेष बाब म्हणून आपला हा रस्ता आता PMRDमध्ये नाही, हा MSRDCकडे गेलेला आहे आणि MSRDCकडे गेल्यामुळे हे काम त्यांनी विशेष बाब म्हणून करावं अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याशिवाय आत्ताच पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांशी बोललो. सारोळा ते वीर हा जो भाग आहे तो पुनर्वसनमधला आहे आणि पुनर्वसनमधला भाग असल्यामुळं आपण प्रत्येक गावामध्ये साधारणतः उजव्या बाजूला प्रत्येक गावात 1.5-2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, कामं चालू आहेत. परंतु हा जो मेन रस्ता आहे तो पुनर्वसनाच्या अंदर बसावा यासाठी आपण आजच प्रयत्न सुरू केलेत. म्हणजे पहिला भाग शासन निधी बजेटमध्ये, दुसरा भाग PMRD, तिसरा भाग पुनर्वसन, अशा तिन्ही बाजूने हा रस्ताच काम व्हावं म्हणून प्रयत्न चालू आहेत. आपण पाहतो की राजकीय पक्षांकडून सुद्धा जे स्थानिक आमदार आहेत शंकरभाऊ मांडेकर यांच्या पक्षाकडून सुद्धा हा रस्ता व्हायसाठी प्रयत्न जे आहेत ते चालू केलेले आहेत आणि या स्थानिकांची एकच मागणी की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हा आणि जी ठेकेदार आत्तापर्यंत काम करत आले त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल कारवाईसुद्धा करण्याची मागणी जी आहे ती स्थानिकांप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक मांगरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.